राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खासदार निलेश लंके साहेबांनी कृषी गंगा कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. साहेब, काय सांगाल? कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार यांचा स्मृतीप्रित्यर्थ, त्याचबरोबरीने आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी राज्यस्तरीय कृषी गंगा भव्य असं शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन भरवलं जात आहे. त्याचं 6वं वर्ष आणि या प्रदर्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे आणि या ठिकाणी जे काही ट्रॅक्टर असो, अवजार असो, जे विक्रीला आहे ते अतिशय चांगल्या डिस्काउंटमध्ये सुद्धा त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे निश्चित अशा कृषी प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत होतो. राज्यातून एकंदरीत सर्व जिल्ह्यातून लोक येताना आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या भागातून लोक यायला पाहायला मिळाले. आज विशेष म्हणजे आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा त्या ठिकाणी सन्मान केला. त्यांना सन्मानित केलं, पुरस्कार देण्यात आला त्यांना. त्याचबरोबरीने आमची आपला मावळा नावाची एक संघटना आहे, गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहिमेच्या काम ती संघटना करत असते. त्या संघटनेच्या वतीने आम्ही दिवाळीला निबंध स्पर्धा आणि किल्ले बांधव स्पर्धा घेतली होती. त्याचं सुद्धा बक्षीस वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपला मावळाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, शशिकांत शिंदे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही प्रतापगडावर पण आलेला होता आणि तेथे मोहीम आम्ही छत्रपती शिवरायांची जयंतीचं औचित्य साधून 16 मार्च रोजी ही मोहीम किल्ले शिवनेरी या ठिकाणी सुरू केली आणि ती आता या महिन्यामध्ये किल्ले सिंधुदुर्गमध्ये आहे. पुढल्या महिन्यामध्ये रायगड असो, त्यामध्ये अनेक गड केले. भुदरगड असो, रायरेश्वर असो, रामशेज असो, तिकोना असो, विश्रामगड असो किंवा धर्मवीरगड असो, सिंहगड, प्रतापगड, बहुतांशी म्हणजे 12 किल्ले झालेले आहेत आमचे. आता 13वा किल्ला रायगड आहे. रायगडावर आम्ही एक शिवसोहळा त्या ठिकाणी साजरा करत आहोत. त्या शिवसोहळ्यासाठी कमीत कमी राज्यातून एक 65,000 ते 70,000 शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. कृषी गंगा कृषी प्रदर्शनाचं 6वं वर्ष आणि प्रथमच अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन केलं. शेवट दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यामागं तुम्ही पाहिलं असेल ते दादांनी जे शेतकऱ्यासाठी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काम केलं. अनेक शेतकऱ्यांचा कळवळा असणारा नेता होता आणि म्हणजे त्यांचं काम इतकं प्रामाणिकपणे लोकांना न्याय देण्याचं काम करायचे. सकाळी 6 वाजता दिवस चालू व्हायचा. अशा नेत्याला याद्वारे त्यांना अभिप्रेत असं काम आपण केलं पाहिजे म्हणून हे प्रदर्शन सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आयोजित केलं. पारनेर जिल्ह्यातलं असेल किंवा एकंदरीत चंद्रकांत जगदा यांच्या माध्यमातून उत्तर मानमध्ये तुमच्या माध्यमातून कामं होताना दिसत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तिकडं प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आमच्या राज्यामध्ये आमचा एक मित्रपरिवार आहे मोठा प्रमाणात. त्या मित्रपरिवाराला वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक कामामध्ये मदत करण्याचं काम मी नेहमी त्या ठिकाणी करत असतो. आमचे उत्तर मान त्या भागामध्ये आमचे चंद्रकांत जगदाळे म्हणजे उर्फ पिंटू जगदाळे, ते सुद्धा समाजासाठी नेहमी काम करतात. समाजासाठी नेहमी धावून जाणारा आमचा एक सहकारी आहे आणि अशा सहकार्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला मदत करणे माझं कर्तव्य आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधी आमच्या चंद्रकांत जगदाळेने स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही. नेहमी माझ्या या भागातल्या ह्या माणसाला हॉस्पिटलला मदत करा, त्याला मदत करा. माझं PM फंडाचं काम असू द्या, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं काम असो किंवा गावातील भागातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी आमचं एक सहकार्य त्या ठिकाणी जातो. म्हणजे आमचा चंद्रकांत जगदाळे पिंटू इतका हुशार आहे. आम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर गेलो त्या भागातलं जर पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये असतं तर मला दुसऱ्या मिनिटात फोन येतो की आमचा असाच पेशंट हॉस्पिटलमध्ये, त्या पेशंटला भेटा आणि त्याला मदत करा. मध्ये मी रुबी हॉस्पिटलला गेलो. रुबी हॉस्पिटलला असताना मला फोन आला की ते आमचं पेशंट आहे. मी खाली आलतो सगळ्या पेशंटला भेटून. यांचा फोन आला, आमच्या नेत्याचा फोन आला, मला वर जावं लागलं, पेशंटला भेटावं लागलं. त्या डॉक्टरांना मॅनेजमेंटला सांगावं लागलं आमचं पेशंट डिस्चार्ज करताना बिलाला मदत करा. मग असा माणूस आहे आमचा. तुमचे जुने संबंध मुंबईपासूनचे अजूनही ते सांगतात? सगळ्यात आमच्या सगळ्या दुनियातच संबंध आहेत आमचे. ठीक आहे, ओके.